भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खासगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे, नवी मुंबई, पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आली आहे। हा वीज वितरणाच्या खासगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक याच्या विरोधात आहेत। या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो। खासगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला याचा भुर्दंड सोसावा लागेल। यामुळे प्रशासन महावितरणाच्या खासगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेसतर्फे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही, कुणाच्या बापाची, अदानी हटाओ देश बचाओ अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनी वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता मेश्राम यांना देण्यात आले। यावेळी विक्रांत चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश विकायला काढलेला आहे। हे अलीबाबा और 40 चोर आणि ही 3 माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली, यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून MSEBीचं खाजगीकरण करतायत, अडाणीला देतायत। MSEB वरती मध्ये 1 लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात, तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत। त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ 5 ते 7 लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे। हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून MSEB हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे। थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरातमध्ये घ्यायला लावतील, आम्हाला विचारतील केम छो विक्रांत भाई, कैसे छे, गुजरात में आऊ छे। तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, या बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन, गो बॅक चले अडाणी, चले जाओ अडाणी, हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स, आम्ही या लाला लाजपत रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत। आम्ही संपूर्णपणे MSEBच्या कामगारांच्या पाठीशी आहोत। ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सह्यांची मोहीम हातात घेणार आहोत। मोठ्या संख्येने सह्यांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या महाराष्ट्रातून हद्दपार करावा, याकरता आजचं हे निषेध आंदोलन आहे। या निषेध आंदोलनावरला सुजाता घागताई, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष, तसेच इतर राजन राजे असतील, इतर धर्मराज्य पक्ष असतील, संभाजी ब्रिगेड असतील, सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत। तर महानगरपालिकेच्या निवडणुका बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका होऊ द्या, त्याच्याशी काही घेणं देणं आहे। जनतेचा आवाज बुलंद असतो। गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे। या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहायला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे, गुजराती येता कामा नये। MSEB जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या MSEBच्या कर्मचाऱ्यांना गुजराती आडनाव लावावं लागेल, अडाणी आडनाव लावावं लागेल आणि त्याचा आमचा विरोध आहे त्याला। 2 गुजरात्यांना पूर्ण महाराष्ट्र द्यायचं ठरवलेलं आहे। 2 गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणूनच काल तुम्ही मीरा भाईंदरला बघितलं कशा प्रकारे 50 खोके एकदम ओके, काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं 50 खोके मर्सिडीज S-क्लास ओके, ऐकलं का? फट स्वाहा, फट स्वाहा, तुम्ही बघितलं फट स्वाहा, कोंबडी चोर, म्हणजे ह्यांची काय अवस्था झाली आहे तर तुम्ही बघाल। कॅन्टीनवाल्याला आज मारलेला आहे। आमचे संजय गायकवाड टॉवेल आणि ह्याच्यावरती बनियनवर खाली उतरलेत। आमदार महाराष्ट्राचे, महाराष्ट्र हा आधुनिक महाराष्ट्र, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची हे नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन, म्हणजे टॉवेल गँग, बनियन गँग, चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि 40 चोर झालेली आहे। त्याच्याबरोबर ही 2 माकडं आणखीन आहेत, कळलं का? ही 3 माकडं मिळून कुछ सुना नहीं, कुछ देखा नहीं, कुछ हो नहीं। अमित शाह इनका बाप है, मोदी इनका बाप है, मोदी इनका बाप हो सकता है, हमारा बाप मोदी हो नहीं सकता। महाराष्ट्र मराठी आदमी का बाप मोदी हो शकत नहीं।